रविवार निमित्त श्री क्षेत्र मेहेरगाव येथे काल एक देवी मंदिरामध्ये पायथा मंदिरामध्ये अशा प्रकारे गर्दी झाली असून भाविकांची दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत. एकविरा माऊली आणि होडी अशा प्रकारे सजावट करण्यात आलेली आहे. हो इकडे बा. हो रविवारचे साधारण अंदाजे किती लोक येतात सर? चतुर्थी हां शनिवार रविवार जास्त होते. बरोबर हां लाईव्ह चालूच राहील. इथे मंदिरामध्ये हो दर मंगळवारी काय कार्यक्रम असतो इथं? दर मंगळवारी कार्यक्रम फक्त जेवण असतं ना. अन्नदान वगैरे असतं. अन्नदान की 12 ते 3 अशा प्रकारे अन्नदान होत असतं आणि कोणी भाविक लोक देत असतात आणि ते दर मंगळवारी कोण देतं म्हणजे आपले ह्या भागात देतात भाविक लोक. कधी नाही कोणी दिले तर आईच्या पैशातून पंगत घालतो भाविक. हां बरं. तर हा अंदाजे किती लोक द्यायचे? 1000 लोक देतात. 1000 किलो तांदूळ. बरं सर हे परंपरा म्हणजे कधीपासून चालू केली आहे सर? हे 2018 पासून चालू केले जेवण. अरे वा चांगलं. लोकांच्या देणगीमधून किंवा देणगीदाराच्या ह्याच्यामध्ये देणगी पहिली नव्हती लोक देत पण आता द्यायला लागले. पहिली या मंदिरातूनच करायचं. हां चांगलं. आता सुसज्ज मंदिराचं काम झालेलं आहे आणि इथं ज्या देणगीदारांची नावे इथं टाकण्यात आले असून सुंदर अशा फलकावरती नावं टाकण्यात आलेली आहेत. अशा एकविरा देवीच्या नावाने ज्या टोपी आहेत त्या टोपी घालून भाविक दर्शनासाठी आलेले आहेत. हो मा आपण कुठून कोणत्या गावाहून आले? हां नाही पत्रकार आहे म्हटलं जरा मुलाखत घ्यायची होती. म्हटलं कोणत्या गावावरून तुम्ही आले? पनवेल. अच्छा नाही आपलं नवल पत्रकार. मी मावळ सह्याद्री म्हणून यूट्यूब चॅनल आपलं. अच्छा पनवेलवरून चालेल. पनवेल ठाणे मुंबई कोळीवाडा अशा विविध ठिकाणाहून भाविक आज दर्शनासाठी आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे गर्दी झालेली आहे. मच्छिंद्र मांडेकर मावळ सह्याद्रीसाठी मेहेरगाव. अशा प्रकारे दगडी बांधकाम असे सुंदर कोरीव दगडीचं बांधकाम ह्या मंदिराचं करण्यात आले असून इथं विश्वस्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये परिश्रम घेतलेले आहेत. देणगीदारांना त्यांनी चांगली मदत केलेली आहे. तसेच इथं मंदिर परिसरामध्ये वाद्यकाम बँड वाजवू नये किंवा मंदिर परिसरात गाड्या पार्क करू नये. मंदिर परिसरात मद्यपान दारू पिण्यास सक्त मनाई करण्यात आलेली असून मंदिर परिसरात गुलाल उधळू नये असे ग्रामीण पोलिसांनी व ग्रामपंचायत मेहेरगाव यांनी इथं फलक लावलेले आहेत. तसेच इथं एक चांगल्या प्रकारचा त्यांनी आदर्श घालून दिलेला आहे की महिलांसाठी व मुलींसाठी नियमावली करण्यात आलेली असून महिलांनी साडी सलवार कुर्ता किंवा इतर भारतीय पारंपरिक कपडे घालावे तर त्याने पूर्ण अंग झाकलेले असेल आणि पुरुषांसाठी व मुलांसाठी
पुरुषांनी व मुलांनी धोतर पायजमा कुर्ता पॅन्ट शर्ट टी शर्ट किंवा इतर अर्धे पारंपरिक कपडे घालावे किंवा त्याने पूर्ण अंग झाकलेले असेल अशा प्रकारे पेहराव करावा असं इथं सूचना फलक श्री आई एकविरा शक्तिपीठ पायथा मंदिर पेरगाव यांनी असं फलक लावलेले आहेत. त्यामुळं पूर्ण कपड्यामध्ये महिला मुली आपल्या रांगेमध्ये दिसत आहेत. या मंदिराच्या त्या नावासाठी सौजन्य स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे कीर्ती ट्रॅव्हल्स भिवंडी यांनी सौजन्य दिलेलं असून अशा प्रकारे त्याचं नावाच्या पाट्या बनवल्या. मच्छिंद्र मांडेकर मावळसाहेबसाठी वेरगाव.